नमस्कार मंडळी, नमस्कार. हॅलो फ्रेंड्स. दोस्तांनो, तुमच्या प्रत्येक ऍक्शन म्हणजे कृतीवर पालकांची रिॲक्शन प्रतिक्रिया अवलंबून असते. आणि पालक हो, तुमच्या कुठल्याही प्रतिक्रियेवर मुलांची पुढची कृती अवलंबून असते. आणि या क्रिया प्रतिक्रियामध्ये ताळमेळ साधणं, बॅलन्स करणं खूप महत्वाचं असतं. कारण हे मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक वाढीशी संबंधित असतं. पालक मुलांचं हे अभ्यासपूर्ण नातं आणखी दृढ करण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि स्मितीन ब्रीद आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. स्मितीनजी, पालक मुलांच्या क्रिया प्रतिक्रियांचा खेळ आपल्याला प्रत्येक घराघरात पाहायला मिळेल ना? हो ना. खरं तर हे जे सगळं खेळ असतात बालपणामधले, विशेषतः पालक जेव्हा मुलांना सांगतात की आम्हाला नाचून दाखव, गाणं म्हणून दाखव, ते एखादी गोष्ट सांग किंवा उड्या मार, प्राण्यांच्या चाली करून दाखव, तर ह्या सगळ्यामुळे खरं तर खूप सारा फायदा मुलांचा होत असतो, मुलांच्या विकासामध्ये फायदा होत असतो. पहिली म्हणजे त्या सर्व मुलांचा आत्मविश्वास वाढतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे या सगळ्यामधून मुलांच्या विकासामध्ये, शारीरिक विकासामध्ये मदत होत असते. त्याचसोबत मुलांचा भाषेचा विकास देखील होत असतो. त्यांच्या कलागुणांना सुद्धा त्याच्यातून वाव मिळत असतो. त्यामुळे जर हे प्रत्येक घरात पालक करत असतील तर ते नक्कीच करायला पाहिजे. आणि ते आणखीन समजून जर त्यांनी केलं तर या खेळाला आणखीन महत्व प्राप्त होईल. अगदी बरोबर. अशाच प्रकारच्या सूचना शाळेमध्ये सुद्धा आपले शिक्षक मुलांना देत असतात. इंग्रजीच्या माध्यमातून असेल किंवा भाषेच्या सूचना असतील, शिक्षक देखील आपल्या मुलांना या सूचना देत असतात. तर त्या संदर्भात आता आपण हा एक संवाद ऐकणार आहोत जो शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांमधला आहे. ओके, ऐकूया. प्रथमचे डिजिटल साक्षर घेऊन येत आहे Action time. Hi children. Today our topic is based on action words. Some instructions which you obey every day in your class, such as stand up, sit down, go there, come here, turn left, turn right are actions. So now let's play a game with the help of action words. I will tell you to do some actions and you have to do them. आता मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सूचना देईन. मी सांगेन तसे तुम्ही करायचे आहे. Stand up, sit down, clap, turn left, turn right, raise your hands up, put your hands down, rub your hands, stop rubbing your hands, give your pencil to your partner, take pencil back from your partner. Well done. Hope you must have enjoyed the game and also learned many actions and action words in English. छान मजेशीर अभ्यास होता. अशा पद्धतीने सोप्या सोप्या सूचना इंग्रजीमधून नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना कळतील. हो ना. आणि म्हणून आपल्या इयत्ता 3री ते 5वीच्या मुलांना सुद्धा जो आपण अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो इंग्रजी संदर्भातलाच होता. आणि त्यात मुलांच्या पाठीवर पालकांनी किंवा त्यांच्या मोठ्या भावंडांनी एखादं इंग्रजी अक्षर बोटाने लिहून दाखवायचं. मुलांनी ते ओळखायचं, इमॅजिन करायचं ते कोणतं अक्षर आहे. अच्छा. तर हा गमतीशीर खेळ आपल्या 3री ते 5वीच्या मुलांनी नक्कीच खेळलेला असेल. त्यांच्यापैकीच आपण बोलूया खुशी लंजे या इयत्ता 3रीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव पळसगाव, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया इथली. तिच्याशी बोलणार आहोत आणि तिचे बाबा श्री विश्वनाथ लंजे यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नेमका हा इंग्रजीचा खेळ त्यांनी कसा खेळलाय. ओके. विश्वनाथजी नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार जी. विश्वनाथजी कसे आहात आपण आणि कसा चाललाय खुशीचा अभ्यास? अभ्यास चांगलाच आहे तिचा, मी पण चांगलाच आहो. विश्वनाथजी, हा जो शाळेबाहेरच्या शाळेतून अभ्यास येतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मेसेज आणि व्हॉट्सअप वरून जो तुम्हाला मेसेज पोहोचतो त्याबद्दल?
गुरुजी हे म्हणजे कधी स्कीम चांगली आहे. पोराची जशी शाळेची लिंक तुटत नाही त्याच्यापासून नाही का. हो म्हणजे ते व्हॉट्सअपवर म्हणजे पाहत राहते मोबाईलवर. बरोबर. तर आपण आता तिला मोबाईल मग द्यावा लागते, पण आपल्या इकडं रेंजचा प्रॉब्लेम आहे. बर. तर त्याच्यासाठी म्हणजे तिला भरपूर म्हणजे मोबाईल असा म्हणजे देवाला म्हणजे काही त्याचा फरक पडते. बरोबर बरोबर. पण हा जो अभ्यास आता आपला सुरू ठेवलाय ना त्याच्यामध्ये थोडासा मोबाईलचा उपयोग आहे, थोडासा आसपासच्या मंडळींनी तिला अभ्यासामध्ये मदत करण्याचा पण भाग आहे. त्यामुळे संपूर्ण मोबाईल वरतीच तिला राहायचं नाहीये, तर अवतीभोवती जे काही अभ्यास आहे त्याचा पण तिला उपयोग करायचा आहे. आणि जसे आपणही घडलो, आपणही शिकलो, तसंच तीही शिकेल आजूबाजूच्या वातावरणामुळे. अगदी हो. छान. खुशीशी आम्ही बोलू शकतो का? अगदी हो, बोलू शकते ना. जी. हॅलो सरजी. हॅलो खुशी, कशी आहे? मी चांगली आहे. काय करत होती? होमवर्क. अरे वा, खूप छान. तुला शाळेतनं अभ्यास शिक्षकांकडून येतोय का? हो. आणि तू करते? हो, मी फी करते. छान. तुझ्या शाळेचं नाव सांग आधी आम्हाला. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पडसगाव. व्हेरी गुड. छान. मग तू असं सांग की जो काल आम्ही अभ्यास पाठवला होता की मुलांच्या पाठीवर कोणीतरी इंग्रजी अक्षर बोटाने लिहा, तर हा खेळ तुझ्याबरोबर कोण खेळलं? ताई. मग ताईने कोणते कोणते अक्षर तुझ्या पाठीवर लिहिले? क्यू ए बी सी डी. अरे वा. आणि तू ओळखलेस का? येस सर. तुझी ताई आहे का सोबत? झोपली आहे. बरं, ओके, चालेल. मग आम्हाला सांग, तुला इंग्रजीचा अभ्यास करायला आवडतो का? मराठी. हो. का आवडतं तुला मराठीचा अभ्यास करायला? कविता. हो, अच्छा. तुला मराठीतल्या कविता फार आवडतात का? हो. मग ऐकव ना आम्हाला पण एखादी कविता. झाडे झाडे लावूया, झाडे झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडे झाड, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलच फुले, इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे, झाड झाडे लावूया, फळे फळे लावूया, लावली झाडे वाढवूया, झाडाची जंगल करूया. वा, खूप छान. तुझ्या मराठीच्या पुस्तकात ही कविता आहे का खुशी? येस सर. ओके, गुड, छान. आम्हाला सांग, तुमच्या पळस गावामध्ये खास काय आहे? शाळा. हा, आणि माझ्या शाळेमध्ये वाचन कुटी पण आहे. ओ, अच्छा. तिथे जाऊन तुम्ही वाचता का? हो. काय काय पुस्तकं वाचतेस तू? कथा, कविता. ओ वा, म्हणजे तुला वाचनाची पण आवड आहे तर. येस सर. गुड, खूप छान. खुशी, मग तू आम्हाला सांग की तुला इतकं वाचायला आवडतं, तर तू काय काय वाचलेस आजपर्यंत? कविता, पाठ लिहिते. तू लिहितेस पण का? शुद्धलेखन. अरे वा, खूप छान, मस्त, छान. मग अभ्यास कर, खूप मोठी हो. आणि तुला मोठं होऊन कोण बनायची इच्छा आहे? डॉक्टर. अरे वा, खूप छान. त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, मेहनत सुद्धा करावी लागते, माहित आहे ना? व्हेरी गुड, खूप छान. अच्छा, सांग, तू शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम ऐकतेस का? येस सर. आवडतो? हो सर. काय आवडतं त्यातलं तुला? एक कविता. कविता आवडते? येस सर. ओके, बरं, चालेल. छान. मग आम्ही तुझ्यासाठी एक कविता सुद्धा ऐकवतो. ओके? येस सर. बरं, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय बाय. तुझ्याशी बोलून छान वाटलं. येस सर. थँक्यू सर. बाय बाय. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया, झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाड, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, इकडे फुले तिकडे फुले,
वाढवूया. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडेच वाढवूया. खुशीच्या बाबांनी तिच्या पाठीवरती जी काही अक्षरं गिरवली ती खुशीने ओळखली और ये सुन के बहुत खुशी हुई हमें. बरोबर. नितीन जी, आपण 6वी ते 8वीतल्या मुलांना काय अभ्यास दिला होता बरं? 6वी ते 8वीच्या मुलांना आपण गणिताचा अभ्यास पाठवला होता. त्यामध्ये त्यांना एक प्रश्न दिला होता. तो असा होता की एक काम 10 मजूर 10 दिवसात पूर्ण करतात, तर 5 मजूर असतील तर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, आणि जर तेच मजूर 2 असतील तर काम किती दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारचा अभ्यास आपण त्यांना पाठवला होता. आणि तो 6वी ते 8वीच्या मुलांनी नक्कीच या प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे, त्यांनी गणित केलेलं आहे. त्यांच्यापैकी आपण आता बोलणार आहोत सलोनी राठोड या 8वीतल्या मुलीशी. आणि ती राहणारी आहे गाव भडशिवनी, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई सौ कल्पनाताई यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. हो नक्कीच, मला आवडेल आणि हे उत्तर जाणून घ्यायला. कल्पनाताई नमस्कार, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कल्पनाताई, सध्या शाळा बंद आहेत पण शाळेबाहेरची शाळा मात्र सुरू आहे, तर मग सलोनीचा अभ्यास कसा चाललाय? मॅडम, सलोनीचा अभ्यास ऑनलाईन वर पाठवतात शिक्षक लोक. त्यांच्या मार्क चालू आहे. थोडस काही कळलं नाही कळलं तर थोडं मार्गदर्शन करतात घरी येऊन. कधी कधी हे आता कसं आहे ते त्याच्यावर चालू आहे थोडस. आता ते शाळेतून तर कसं शाळा बंद असल्यामुळे तर काही करू शकतच नाही. बरोबर. कल्पनाताई, आता अनेक जण म्हणतायत की ज्या मोठ्या मुली आहेत कदाचित शाळा जर खूप दिवस सुरू नाही झाल्या तर त्या पुढे शिक्षणातून बाहेर पडतील आणि शिकणार नाहीत पुढे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तुमचं त्याबद्दल काय म्हणणं? बरोबर आहे ना सर. आता कसं आहे, करोनामुळे शाळा बंद आहे. आता आमची परिस्थितीच तुम्हाला सांगतो मी. थोडी नाजूक परिस्थिती आहे. मला 2-3 मुली आहे, पण माझ्या मुलांची खूपच इच्छा आहे शिकायची. बरोबर. आता मोबाईल नव्हता आमच्या घरी. आम्ही 2-3 राहिले की कामाला गेलो, मोबाईल आणला. त्या मोबाईलच्या मार्फत पोरी शिकू राहिल्या. आता हे शाळा बंद असल्याच्यानं आमच्याही मुलीला कधी असं वाटते काही आम्ही मागं राहू का, आम्ही शिकू नाही का. पण ते कसं मोबाईल वरून काही फोटो पाठवतात, काही ऑनलाईन अभ्यास पाठवतात, काही थोडं नाही कळलं तर आम्ही मार्गदर्शन करतो, काही शिक्षक लोक करतात. खूप छान. वा, म्हणजे अशा प्रकारे आपण प्रयत्न करतोय की आपल्या ह्या मुलांचं शिक्षण जे आहे, विशेषतः आपल्या मुलींचं शिक्षण, हे चालूच राहायला पाहिजे. हो सर. छान. कल्पनाताई, तुम्ही हे जे सगळे प्रयत्न करताय, विशेष प्रयत्न करून आपल्या मुलींना शिकत ठेवताय, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप कौतुक. हो सर. छान, धन्यवाद. आम्ही सलोनीशी बोलू शकतो का? हो बोला सर. हो. हॅलो सर. हॅलो सलोनी, कशी आहे? चांगली आहे सर. काय करत होतीस? अभ्यास करत होती. वा, छान. मग आईने आता सांगितलं की खूप प्रयत्न करून तुम्ही हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करताय, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? शाळा शिकायची इच्छा आहे आम्हाला. व्हेरी गुड. खूप छान. मग आम्हाला सांग, सगळ्यात आधी आपल्या विषयाचा जो काल अभ्यास पाठवला होता तो असा होता की एक काम 10 मजूर 10 दिवसात करतात, तर 5 मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. बरोबर. छान. ओके. कसं काढलंस उत्तर, आम्हाला सांगशील का? पहिले मॅच समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण हे ठरविले. बरं.
दिलेलं उदाहरण व्यस्त प्रमाण आहे हे ओळखले. 10 मजूर 10 दिवसात किती काम करतात याचा स्थिरांक काढला. अच्छा. यश चलाचा वापर करून उदाहरण सोडविले. स्थिरांक 100 आला. 10 गुणिले 10 5 मजुरांना 20 दिवस लागतील हे उत्तर काढले. वा, छान. आणि तेच काम जर 2 मजुरांना करायला सांगितलं तर किती दिवस लागतील? 50 दिवस लागतील. हो, करेक्ट. छान. सलोनी, तुला गणिताचा अभ्यास आवडतो की आणखीन कोणत्या विषयाचा अभ्यास आवडतो? गणिताचा. छान. अच्छा, मला एक आणखीन तुला विचारायचं आहे की अभ्यासाव्यतिरिक्त तुला कोणती कला आहे तुझ्याकडे की त्याच्यामुळे तुला ते करताना तुला आनंद आहे? भाषण. भाषण? मग एखादं भाषण तुझं ऐकवतेस का आम्हाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, जन्म 5 सप्टेंबर 1888, मृत्यू 17 एप्रिल 1975. त्यांचा जन्म तिरू, तामिळनाडू येथे झाला. त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो. छान. सलोनी, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात, तर वेगवेगळी कौशल्य आपल्याकडे असावी लागतात. म्हणजे अगदी साधं घरातलं इलेक्ट्रिकचं सामान जर काही बिघडलं, म्हणजे एखादी ट्यूबलाईट खराब झाली, बल्ब खराब झाला, तर तो आपल्याला बदलता येणे किंवा अशा आणखीन पण काही काही गोष्टी आपल्याला रोज उपयुक्त ठरतात. तर अशी एखादी कोणती गोष्ट तुला शिकायला आवडेल? मला चित्र करायला आवडेल. चित्रकला. ओके. आणखीन? कविता म्हणायला आवडेल. बरं, तू अभ्यासाच सांगतेस सगळं. अभ्यासा व्यतिरिक्त म्हणतोय ना? मला भाजी करायला आवडेल. अच्छा, ओके. आणि शेती करायला आवडतं का तुला? नाही. नाही. मग तुला एखादी गाडी चालवायला आवडेल का? हो, आवडेल सर. ओके. आणखीन एक सांग की आपल्या घरातल्या छोट्या छोट्या हे जे इलेक्ट्रिकचं सगळं सामान असतं, बिघडतं एखादं गोष्ट, तर ते रिपेअर करण्याचे कौशल्य प्राप्त झालं तर? प्रयत्न करून पाहू आम्ही. आणि समज आता मोबाईल रिपेअर करायला आपल्याला शाळेमध्ये शिकायला मिळालं की आपण हा मोबाईल दुरुस्त कसा करायचा, तर असं शिकायला मिळालं तर खूप आनंद वाटेल. व्हेरी गुड. म्हणजे अभ्यास तर आपल्याला यायलाच पाहिजे. जसं तुला चित्रकला आवडते, कविता आवडतात, तुला इतरही काही काही गोष्टी अजून तू सांगितल्यास आपलं आवडतात करायला, पण त्याचसोबत आपल्याला काही कौशल्य सुद्धा पाहिजे जेणेकरून आपलं काम कुठे उद्या अडणार नाही. बरोबर आहे सर. व्हेरी गुड. खूप छान. सलोनी, सध्या शाळा बंद आहेत, तर मग तुला तुझ्या काही फ्रेंड्सला काही मेसेज द्यायचा आहे का? त्यांना अभ्यास करा आणि शाळा शिका हे संदेश द्यायचा आहे. व्हेरी गुड. कविता म्हणून दाखवायची. बरं, ओके, चालेल. म्हण बरं. बदला बदला सा मौसम है, बदले से लगते हैं सूर, दीदा पहाड़े शहर देखता, गाँव देखता, टुकुर टुकुर, तिल रखने की जगह नहीं है, शर्ट सारस भरे हुए, उधर गाँव की पीपल के हैं सारे पत्ते सड़े हुए, मेट्रो के खंबे के नीचे रात गुजारे पर में सूर, दीदा पहाड़े शहर देखता, गाँव देखता, टुकुर टुकुर, इधर शहर में सारा आलम आँख खुले बस दौड़ रहा, वहाँ रेडियो पर स्टेशन राम दिन है जो हो रहा, उनकी बात सुने हैं जब से दिल करता है दुकुर दुकुर, दीदा पहाड़े शहर देखता, गाँव देखता, टुकुर टुकुर, सुरसैया के दोनों लड़के सूरत गए कमाने, गेहूं के खेतों में लेकिन गिल्ली गई गमाने, लंगड़ा कर चलती है गैया सड़कों में खा डाले कूड़, दीदा पहाड़े शहर देखता, गाँव देखता, टुकुर टुकुर. अरे वा, सलोनी, खूप छान. तुला कुठल्या शहराची माहिती आहे का? नाही. तुला जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की एखादं मोठं शहर जाऊन बघून ये. मग तुला तुझं गाव खूप आवडेल. हो सर. ओके, छान. तुझ्याशी बोलून आणि तुझ्या आईशी बोलून खूप प्रेरणा मिळाली आणि खूप आनंद मिळाला. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. बाय बाय. खरंच कल्पनाताईंचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खूप प्रयत्न करत आहेत त्या त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी. म्हणजे भरपूर काम करून त्यांनी मोबाईल विकत घेतला का तर सलोनीचा अभ्यास थांबू नये म्हणून. क्या बात आहे. आणि सलोनी सुद्धा छान अभ्यास करून आईच्या प्रयत्नांना योग्य तो न्याय देते. हो, आपल्याला पुढे शिकायचं असेल तर अशा अनेक अडचणींवर आपल्याला मात करावी लागते आणि तरच आपण पुढे जाऊन प्रगती करतो आणि यशस्वी होतो. शिक्षण क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष अनेक व्यक्ती, संस्था आणि अधिकारी, शासन काम करीत आहेत आणि म्हणून आपल्या देशामध्ये शिक्षणाची परिस्थिती बदलत आहे. तर ती नेमकी परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेणारे अनेक व्यक्ती, अनेक संशोधक देखील कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी आपण आता ज्यांच्याशी बोलणार आहोत त्या आहेत
डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी, जे प्रथम संस्थेच्या सीईओ आहेत आणि गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय कार्य करीत आहेत. त्यांचा कामाचा खूप अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्ष मुलांचे शिक्षण आणि मूल्यमापन याच्याबद्दल खूप सखोल काम केलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याशी बोलून समजून घेऊया की नेमकी आपली आत्ताची शिक्षणाची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कशा प्रकारच्या योजनांची गरज आहे, त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचं मार्गदर्शन प्राप्त करूया. वा, नक्की. नमस्कार रुक्मिणी मॅडम, तुमचे शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थँक्यू. मला पण आनंद आहे की मी तुमच्या बरोबर आज प्रोग्राम मध्ये आहे. धन्यवाद. मॅडम, आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही नेहमी असं म्हणत असतो की असरचा उल्लेख आम्ही करत असतो, ज्याच्या आधारावर सर्व एकंदरीत शिक्षण व्यवस्था कशी आहे किंवा मुलांचं शिक्षण कसं आहे हे आम्हा सर्व गावकऱ्यांपर्यंत तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलात आणि गेली 15-16 वर्ष असरच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक स्थितीबद्दल आम्हाला सांगत आलेले आहात. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला असं विचारेन की नेमकं असर आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही आता आम्हाला काय मार्गदर्शन करा. म्हणजे असर नाव ऐकताना सगळ्यांना असं वाटतंय की हे आकड्यांची काहीतरी रिपोर्ट आहे. हो, ते आहे. ते आकडे आपल्याला दरवर्षी दिसतात, त्याच्यावर खूप चर्चा पण होते. पण खरं सांगायचं तर मला वाटतंय की ती असरची जी प्रक्रिया आहे, आपण गावात जातो, खूप गावात जातो, प्रत्येक जिल्ह्यात 30 गावात जातो आणि तिथे मुलांबरोबर 2 दिवस आपण राहतो. आणि आपल्याकडे जे टेस्टिंग टूल असते ते ऍक्च्युली तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला कळेल की ते ऍक्च्युली गोष्टी आहेत आणि लहान लहान काय धडे आहेत. बरोबर. आणि मुलांकडून हे सगळं ऐकून घेणं मला वाटतंय की खूप मोठी शिक्षा आहे. म्हणजे इतके लाख मुलं वाचून दाखवतात, मोजून दाखवतात, आमच्याशी बोलतात आणि हे सगळं म्हणजे अनुभव आपण जे घेतो ते आकडेवारी नक्की निघते. पण मला वाटतंय की एक प्रत्येक वर्षात एक मुलांची काय म्हणजे स्थिती आहे, त्यांना काय आवडतं, त्यांना काय करायला गंमत येते, हे सगळं पण आपल्याला कळतंय. तिथे मला एक नक्कीच सांगायला आवडेल की आपण जेव्हा सर्वेक्षणाच्या साठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावागावात जाऊन मुलांचे वाचनाचं कौशल्य बघत असतो, त्यात पालक, गावकरी सगळेजण सामील होतात आणि बघून त्यांनाही एक माहिती मिळत असते की आपल्या मुलांना कितपत वाचायला येतंय. तर जसं रुक्मिणी मॅम म्हणतायत त्याप्रमाणे मुलांच्या वाचनाच्या बद्दलची स्थिती सुद्धा सर्वांसमोर येते आणि मग सगळेजण त्याला सहभागी होतात आणि मदत करायचा प्रयत्न करतात. तर मॅडम, मला इथे आता एक विचारावं असं वाटेल की नवीन शैक्षणिक धोरण आपल्या देशात आलेलं आहे, त्या अनुषंगाने आपण पुढची पावलं कशी उचलायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा. आपल्या नवीन जे धोरण आलेलं आहे त्याच्यात काही गोष्टी मला खूप आवडल्या. एक तर आहे की एकदम पूर्व प्राथमिक शिक्षा पासून मुलांची जे पुढचं जे शिक्षण होणार आहे ते एक म्हणजे एक कंटिन्युटी मध्ये ते बघितलं गेलंय. आपण अंगणवाडीमध्ये जे करतो आणि शाळेत येऊन पहिली आणि दुसरीत जे होणार आहे ह्याचा एक म्हणजे खूप क्लोज संपर्क व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे धोरणात. दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे आपण फाउंडेशन वाचता लिहिता आलं पाहिजे, एक साधारण गणित यायलाच पाहिजे आणि हे सगळं काम 2री-3री पर्यंत एकदम मजबूत व्हायला पाहिजे, ह्याचा खूप म्हणजे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि धोरणात हे पण लिहिलेलं आहे की हे झालं नाही वेळेवर तर ते पुढची पॉलिसीचा काही अर्थच नाहीये. तर मला वाटतं की आपल्या देशाच्या इतिहासमध्ये ही स्ट्रॉंग फाउंडेशन, मजबूत फाउंडेशन करायलाच पाहिजे, वेळेवर करायला पाहिजे आणि हे आपली म्हणजे एकदम हाय प्रायोरिटी मध्ये व्हायला पाहिजे. हे मला वाटतं की एकदम ऐतिहासिक आहे आणि आपल्याला म्हणजे शाळेची लोक, बाहेरची लोक, समाजात आपण जे कार्यकर्ते आहोत, नॉर्मल पण लोक, सगळ्यांनी हे लक्ष घेऊन काम केलं तर मला वाटतं की 5 वर्षात भारताचा चेहरा एकदम बदलणार. छान. रुक्मिणी मॅम, इथे एक आणखीन महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की हे फक्त शासनाचं काम नाहीये, तर याच्यामध्ये इतरही मंडळी जी गावकरी आहे, सरपंच आहे, तरुण मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. त्यात पालकांची एक महत्वाची भूमिका आहे असं तुम्ही सतत तुमच्या भाषणांमधनं म्हणत असता.
तर जाता जाता तुम्ही पालकांना काय मेसेज देऊ इच्छिता? मला असं वाटतंय की माझ्या भाषेत म्हणजे बंगलामध्ये एक गाणी आहे, ॲकी डोरे बांधाचे, म्हणजे एका माळेमध्ये. त्याच्यात पालक, परिवार आणि पाठशाला ही तिघेही एकत्र काम केलं तर मला वाटतंय की खूप आपली प्रगती होऊ शकते. शाळेबाहेरची शाळा ही तुमचं कार्यक्रमाचं नाव आहे आणि आता ते किती 6 महिने झालेत की तुमचा हा कार्यक्रम चालू आहे. आणि मला वाटतं की शाळेबाहेरची शाळा ही संकल्पना जी आहे त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर ते बाहेरून आपण खूप शिकलोय. त्यावेळी शाळे बंद होते पण मुलांची शिक्षण चालू आहे आणि ते चालू कसं आहे की पालकांनी आणि परिवारांनी आणि सरपंचनी आणि अंगणवाडी ताईंनी आणि शिक्षिकांनी सगळ्यांनी आणि आपल्या गावात आपल्या खेड्यात जे आपले स्वयंसेवी आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे की मुलांना ह्या परिस्थितीमध्ये पण टिकायची संधी व्हायला पाहिजे. तर जेव्हा शाळा उघडणार मला वाटतंय की शाळेबाहेरची शाळा विसरायला नको, कारण खूप मोठा अनुभव आपल्याला झालेला आहे आणि हे आपल्याला क्लिअर आहे की शिक्षणाचं काम कक्षामध्ये बसून पण असतो आणि बाहेर पण असतो आणि म्हणून आपले हे कनेक्शन सतत कायम ठेवायला पाहिजे. बरोबर मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या कार्यक्रमात आलात आणि आपले विचार आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत नेलेत. पालक, मुलं, शिक्षक, स्वयंसेवक आणि इतरही गावकरी मंडळी यांचा तुम्ही उल्लेख केलात. तुमचे खूप खूप आभार. आपण पुन्हा नक्कीच तुमच्याशी या विषयावर संवाद साधू. धन्यवाद. 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 भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. झाडे वेली पशु पाखरे यांसी गोष्टी करू. मुलांनो, शाळेबाहेरच्या शाळेने सुरू केलेल्या वाचनमालेसाठी तुम्ही पाठवलेले तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आणि ऑडिओ आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे कौतुक. आता आपण त्यांच्यापैकी हे वाचन ऐकूया. Hello friends, my name is Diganti Ajit Sapkar, Standard 6, Taluka Code, District Akola. My story title is The Lion, the Man and the Statue. Long ago, men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men fear me. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you. That is why they can hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with her dead lion at his feet. See this statue. It proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly. This only shows that the statue was made by a man. If lions made the statues, they would show the lion standing and the man lying dead under his paws. From this story, we can see that the story depends on the storyteller. When someone else tells the same story, they tell it from their point of view. Thank you.
बच्चे कंपनी, छान खेळकर वृत्तीने तुम्ही अभ्यासाचा आस्वाद घेता, ही आम्हाला म्हणजे शाळेबाहेरच्या शाळेला मिळणारी सकारात्मक प्रतिक्रिया. आणि तुमच्या या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे कठीण वाटणारा अभ्यास आणखी सोप्या पद्धतीने आणण्यासाठी सुरू होणारी शाळेची क्रिया. वा, काय सुंदर समीकरण जुळून आलंय आपल्या सगळ्यांचं. अहो, अजून वाट कसली पाहायची, लवकर लवकर पाढे म्हणायचे, वाचनाचे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग आम्हाला पाठवायचे आणि शाबासकी मिळवायची. त्यासाठी नंबर आहे 9167132904. थोडा अभ्यास, थोडी मस्ती करण्यासाठी भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत पाढे म्हणा, वाचन करा आणि आम्हाला पाठवा. बाय बाय. नमस्कार.